नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी यूट्यूब चॅनलमध्ये. यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला असाल तर फॉलो करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण एक खूप नवीन विषयावर आलोत. कारण सूर, ताल, लय हे आपल्या मनाला शांत करतात. आणि आपण ज्यावेळेस संगीत ऐकतो काही, त्यावेळेस आपलं मन, आपण काही कामात असेल तर आपोआप तिकडे वळतं. तर असंच आमच्या शेजारी हे भाऊ राहतात. तर मी तुम्हाला यांचं इंट्रोड्यूस सांगते की सगळं. पण हे ज्यावेळेस बासरी वाजवतात रोज, त्यावेळेस आमचं लक्ष आपोआप त्यांच्या ते गाण्यांकडे जातं. ते अभंग म्हणतात, जे काही त्यांचे बोल असतात ते आम्ही इकडं काम जरी करत असोल तरी आमचं मन प्रसन्न होतं. तर आज मी यांना रिक्वेस्ट केली की आज आमच्या चॅनलवर आम्ही जे रोज केशवा माधवा ऐकतो, तर त्याच्यामध्ये जो गोडवा असतो तो गोडवा तर ते त्यांच्या घरात रोज गातात. पण आज आम्हाला समक्ष ऐकवा. आणि ह्यांना सांगते, आता तुम्ही तुमचं स्वतःचं नाव वगैरे स्वतः सगळं आमच्या चॅनलला सांगा. हॅलो, नमस्कार. मी लहू सातपुते. मी छंद म्हणून बासरी वाजवतो आणि मी एक अभंग केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हा अभंग बासरीवरती वाजवून दाखवतो. आणि हे इतकं सुंदर वाजवतात ना. आता तुम्ही पण ऐका, तर ऐकवा आम्हाला. धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. खरोखरच आहे ना, खूप छान वाटलं. आणि तुमच्या पण सगळ्यांना कसं वाटलं हे आपल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. कारण केशवा माधवा हे आपण आपल्या पिढी जात ऐकत आलेलो आहोत. आणि ह्याच्यातला जो गोडवा आहे तो गोडवा हा अतिशय अजरामर आहे, असं प्रत्येकाच्या मनाला भावतो. तर तुमच्यापर्यंत हा गोडवा पोहोचला का हे आम्हाला नक्की नक्की सांगा. आणि तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.